शहरातील सिल्लेखाना भागात पोलिसांनी अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून कत्तलीसाठी आणलेल्या गोवंश जनावरांची सुटका केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लेखाना परिसरात बेकायदेशीरपणे जनावरे कत्तलीसाठी आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। ही बातमी मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांनी एका पथकासह सदर ठिकाणी सकाळी छापा टाकून या मुक्या जनावरांची सुखरूप सुटका केली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहरामध्ये जनरल नाईट राऊंड चेकिंग असताना रात्री 11 वाजल्यापासून मी स्टाफचं आतीमध्ये फिरत असताना मला गोपनीय माहिती मिळाली की सिल्लेखानामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गोवंश येणार आहे आणि त्याची पहाटे कटिंग वगैरे होणार आहे, अशी अवैधरित्या कटिंग होणार आहे अशी माहिती मिळाल्यावरून मी नाईट राऊंडच्या दरम्यानच आमच्या विभागातील पीटर वेदांतनगर यादव मॅडम, तसेच पीटर छावणी ट्रॅफिक भंडारे सर आणि तसेच सिटी चौकचे API चंदन आणि बेगमपुऱ्याचे PSI गायकवाड यांना बोलावून घेतलं। येथे फार मोठ्या प्रमाणावर स्टाफची गरज आहे लक्षात आल्यानंतर RCP नंबर झोन 1 RCP 1 आणि झोन 2 RCP असे दोन्ही RCP बोलवून घेतली आणि या सर्व स्टाफ सोबत नियोजन करून पहाटे 5:30 वाजता बातमीच्या ठिकाणी म्हणजे सिल्लेखाना येथे छापा मारला असता या ठिकाणी वेगवेगळे वाडे मिळून आले। त्या वाड्यामध्ये पाहणी केली असता, बाहेरून पाहणी केली असता त्या ठिकाणी कोंडलेली जनावरे जे कत्तलीसाठी आणलेले आहेत ते दिसून आले। म्हणून त्या वाड्यांना खोलून त्यांचा तपासणी केली असता वेगवेगळ्या त्या वाड्यामध्ये मिळून लहान आणि मोठी जवळजवळ 94 गोवंश जातीची जनावरं मिळून आली। सदर बाबत वरिष्ठांना माहिती देऊन या गोवंशला महानगरपालिकेला माहिती देऊन महानगरपालिकेचा स्टाफ वगैरे बोलवण्यात आला। या सोबतच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने रीतसर पंचनामा वगैरे करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस स्टेशन क्रांती चौक हे करत आहे। सदरची कारवाई आमच्या शहराचे आदरणीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर आणि आमच्या झोनचे आदरणीय बगाटे सर यांच्या नेतृत्वाखाली मी आणि माझ्या सर्व स्टाफनी केलेली आहे। या कारवाईमध्ये जवळजवळ RCPचे 24 आणि 17 म्हणजे 40-42 जवान आणि मी स्वतः 2 आमचे PI यादव मॅडम आणि भंडारे सर, 1 API 1 PSI आणि बाकीचे जवळजवळ 10 लोक म्हणजे जवळजवळ 7 अधिकारी आणि 50 लोकांचा सहभाग आहे या कारवाईमध्ये। यामध्ये आम्ही 4 आणि 5 वाडे पकडलेले आहेत आणि थोडी माहिती घेतली असता हे प्रामुख्याने वाडे हे एक आहे जुबेर कुरेशी यांच्या वाड्यामध्ये जवळजवळ 33 जनावरं मिळून आलेली आहे। नंतर दुसरे आहे हाफिज मुख्तार इसा यांच्या वाड्यामध्ये जवळजवळ 28 जनावरं मिळून आलेली आहेत। नंतर जावेद कुरेशी, निसा कुरेशी आणि मजिद कुरेशी यांच्या वाड्यामध्ये जवळजवळ 22 जनावरं मिळून आलेले आहे आणि इतरही 2 वाड्यांमध्ये एकात 5 आणि एकात 6 मिळालेले आहे। त्यांचे नावं निष्पन्न करत आहोत आणि यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत।